जन्मुनी आकुळी वाची स्मरे राम, जन्मुनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहरणीसी। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। तुका म्हणे कोटी कुणीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडरीका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। महायोग पीठे तटे भीमरथ्यौ, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंग करो मन मैने, पांडुरंग करो मन मने, पांडुरंग करो मन मने, पांडुरंग करो मन मने, पांडुरंग करो मन मने, पांडुरंग करो व्रत मन मने, पांडुरंग करो व्रत मन मने, पांडुरंग करो व्रत मन मने। तुझरे चरण संगतिया, तुझरे चरण संगतिया, संतकृपदाने होते तविदारो, बाबाजी चकोरो नादनो। तुझरे चरण संगतिया, तुझरे चरण, तुझरे पांडुरंगा करो प्रथम रमण दुसरे चरण संतांशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। विठ्ठल विठ्ठल
तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदवंद्य देहू निवासी श्रीमंत संत वैराग्याचे परमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हा सुंदर नरदेह दिलाय ना. नरदेहामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसानं विचार करावा, त्या विचाराचा नेमका फायदा काय आणि कोणत्या विचारांना माणसाच्या जीवनामध्ये ऊर्ध्वगती प्राप्त होते, या 2-3 महत्वाच्या विचाराचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगातून आपल्या समोर प्रतिपादन करतात. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजनासंबंधी 2 शब्द बोलणं वक्त्याचा अर्थ करता येण्यानं आपल्या श्री क्षेत्र पठारवाडी हे आपल्या गावामध्ये एकोपूर्ण बंद करा. गेल्या 4 वर्षापासून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा अखंड सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. या सप्ताहाकरता ज्यांची शुभ प्रेरणा आहे असे तुमच्या आमच्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान हरिभक्त परायण गुरुवर्य महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेनं प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा अखंड सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ भावी भक्तांच्या वतीनं श्री अवधूत पीठ दत्त परिवार व समस्त ग्रामस्थ पठारवाडी भजनी मंडळ या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे. प्रथमतः सेवेकरता उपस्थित माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं संपन्न सर्व आदरणीय माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग धन्यवाद करतो. ही कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये, मृदुंग क्षेत्रामध्ये, कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे असे सर्व आमचे आदरणीय गुरुबंधू मुनिजन महाराज, त्यामध्ये ज्यांनी आता सुंदर चाल गायली, महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, जशी हिमालय सर एवढी ज्यांची उंची आहे असे हरिभक्त बने आदरणीय संगीत अलंकार आमचे देवदास गुरुजी असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त बने आदरणीय संगीत अलंकार आमचे भागवत महाराज असतील, हरिभक्त बने आदरणीय संगीत अलंकार आमचे निलेश महाराज असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त बने आदरणीय संगीत अलंकार आमचे प्रवीण महाराज पठाडे असतील. हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा सर्वांकरता जोरदार टाळ्या वाजवा पहा. त्याचप्रमाणे मृदुंगावरती साथ देणारे माझे दुसरे परमार्थ स्नेही अतिशय कमी दिवसामध्ये यांचं मृदुंग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे असे हरिभक्त बने आदरणीय मृदुंग अलंकार शशिकांत महाराज असतील, हरिभक्त बने आदरणीय मृदुंग अलंकार आमचे तेजस महाराज असतील, हरिभक्त बने आदरणीय मृदुंग अलंकार ओम महाराज, आदरणीय आमचे नाना महाराज, आदरणीय आमचे बापूराव महाराज, आदरणीय आमचे सौरभ महाराज, सर्वांचे मनापासून आभार. या सप्ताहामध्ये ज्यांचं पवित्र असे व्यासपीठाचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे हरिभक्त बने आदरणीय अमोल महाराज मस्के असतील, हरिभक्त बने आदरणीय बाळासाहेब महाराज मांडगे असतील, हरिभक्त बने आदरणीय बाळासाहेब महाराज पठाडे असतील व हरिभक्त बने आदरणीय आमचे लखन महाराज असतील. सर्वांचे मनापासून आभार. मला असं वाटतंय ही सप्ताह आणि पत्रिका वाचत असताना वाटतच नाही पठारवाडीत कीर्तन चाललंय. निश्चितपणे आळंदी किंवा पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये कीर्तन असावं असा भास आम्हाला का. एवढे दिग्गज या ठिकाणी आमचे गुणीजन महाराज असतील, हे महाराज येत असताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. कोणतेही महाराज आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये येत असताना सगळ्यात पहिलं नातं किंवा सगळ्यात पहिलं या महाराजांना आमच्याकडून आपल्याकडून काय अपेक्षित आहे तर त्याचं नाव आहे प्रेम. प्रेमाच्या पेक्षा पुढं अरे प्रेमानं जर भगवान परमात्मा जर वैकुंठावरून या ठिकाणी येत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकारांना प्रेमापुढं न झुकावं गुरुजी यामध्ये नवलच नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आदरणीय गुरुजींना आम्ही ज्या ज्यावेळेस व्यासपीठावरती पाहतोय समोर 10,000, 15,000, 20,000 पब्लिक असल्यानंतरच गुरुजींना त्या ठिकाणी व्यासपीठावरती आतापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे. मगाशी आमचा विषय झाला, पण ज्या अर्थी गुरुजी या ठिकाणी येऊन 7 दिवस सेवा देत आहेत, निश्चितपणे तुम्ही सुद्धा गुरुजींना तेवढं प्रेम देताय आणि ती प्रेमाची पावती म्हणून हे सर्व आमचे आदरणीय महाराज सर्वांचे शतशारून करतो. त्याचप्रमाणे आमचे दोनही चोपदार आदरणीय आमचे बेरड मामा असतील, आदरणीय आमचे चव्हाण मामा असतील, दोघांचे चरणी साष्टांग धन्यवाद करतो. माझ्या समेत आले आमचे हरिभक्त बने आदरणीय भागवताचार्य दादासाहेब महाराज तांबे असतील,
त्यांचेही मी त्या ठिकाणी शतशः आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मानगे ताते असतील, त्यांचेही मी शतशः ऋण निर्देश करतो. त्या संपूर्ण सप्ताहामध्ये ज्यांचं सुंदर असं नियोजन आहे, हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय आमचे नांगरे महाराज असतील, रोहित महाराज नांगरे, बरोबर आहे ना, आदरणीय आमचे नांगरे महाराज असतील, त्या महाराजांच्या माध्यमातून हे सर्व गुणीजन, हे सर्व त्या ठिकाणी महाराज मंडळी या ठिकाणी 7ही 8 दिवस सेवा देत आहेत. आणि म्हणून आदरणीय आमचे महाराज असतील, महाराजांचे चरणी सत्कार त्या ठिकाणी नमन करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूप सेवा माझ्यापर्यंत आली, आमचे आदरणीय विकास दादा आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन आणि या ठिकाणी असणारे संप्रदायातील वैभव हे घरोघरी पोहोचण्याचं जे काम करतायत, असे वारकरी व्यासपीठ या चॅनलचे सर्वेसर्व आदरणीय आमचे विकास दादा असतील, त्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूप सेवा माझ्यापर्यंत आली. त्यांचे चरणी साष्टांग धन्यवाद करतो आणि संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर ठेवतो. विठाला जगद्गुरु तुकोबरा सांगतात, प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये विचार करावा, सारासार विचार. पहिला प्रश्न आम्हाला तुकोबरांना विचारायचा आहे. हो तुकोबर आहे, भगवान परमात्म्याने एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली असताना माणसानेच विचार करावा, हा तुमचा आग्रह अट्टहास का? तुकोबरे असं म्हटले नाही. हत्ती अतिशय मोठा प्राणी, मग हत्तीने विचार करावा. तुकोबरे असंही म्हटले नाही, उंट फार त्या ठिकाणी मोठा प्राणी आहे, मग उंटाने विचार करावा. माणसानेच विचार करावा, हा तुकोबऱ्यांचा आग्रह अट्टहास का? त्याचं उत्तर असं आहे, भगवान परमात्म्याने जरी एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली असली, पण या संपूर्ण सृष्टीचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. माझ्याकडे लक्ष द्या, गोड चिंतन आहे. पहिला वर्ग शास्त्रकार सांगतात, त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त सत्कर्मच करावं असं शास्त्र त्याला सांगतं. दुसरा वर्ग, त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त भोगच भोगावे असं शास्त्र त्याला सांगतं. आणि तिसरा वर्ग, त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त विचारच करावा असं शास्त्र त्याला प्रतिपादन करतं. विठाला किती प्रकार सांगितले? किती प्रकार सांगितले? तू म्हणता किती सांग, फक्त 9ला आम्हाला जेवायला बसव भाऊ. ऐका, 3 वर्ग आहे. पहिला वर्ग आहे सत्कर्माचं प्राधान्य, दुसरा वर्ग आहे भोगाचं प्राधान्य आणि तिसरा वर्ग आहे विचाराचं प्राधान्य. का हो महाराज? सत्कर्माचं प्राधान्य कुणाला, भोगाचं प्राधान्य कुणाला आणि विचाराचं प्राधान्य कुणाला? सुभाषितकार एकाच सुभाषितामध्ये त्याचं उत्तर सांगतात पहा. सुभाषितकार सांगतात, कर्म प्रधानम साधु जीवनम तू, भोग प्रधानम पशुजीवनम तू, विचार प्रधानम नृजीवनम तू, यस्मिन प्राधान्यम तत्तदेव कुर्यात. मराठी अर्थ आहे का? कर्म प्रधानम साधु जीवनम तू, आपल्या जीवनामध्ये फक्त सत्कर्मच करावं, सत्कर्माचं प्राधान्य आहे साधूंना. आपल्या जीवनामध्ये फक्त भोगच भोगावे, भोगाचं प्राधान्य आहे पशूंना. आणि आपल्या जीवनामध्ये फक्त विचारच करावा, विचाराचं प्राधान्य आहे फक्त आणि फक्त मनुष्याला. म्हणून तुकोबरा सांगतात, माणसाने विचार करावा, सारासार विचार. 3 मुद्दे झाले. सत्कर्माचं प्राधान्य आहे साधूंना. माझ्याकडे लक्ष द्या. आजही जगातला साधू महात्मा जर वजा केला तर मठा मंदिराचं अस्तित्व राहणं शक्य नाही. काय वाक्य आहे तुमचं? काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? साधू जर वजा केला तर मठ मंदिर जिवंत राहू शकतात का हो? जगातले जेवढे काही मठ मंदिर जिवंत आहे, ते जिवंत राहण्यामध्ये फक्त एकच महत्वाचं कारण आहे, साधू संतांच्या त्यांच्या जीवनातला त्याग. साधू वजा केला तर मठ मंदिर जिवंत राहणं शक्य नाही. तू म्हणतात महाराज हे कशावरून बोलता तुम्ही? उदाहरण सांगतो. एखाद्या प्रापंचिक माणसाचं जर आम्ही सांगितलं का जा आणि 8-10 दिवस जाऊन पूजा करा, ते म्हणते महाराज प्रपंच करता करताच वेळ भेटत नाही, आम्हाला काही ती गोष्ट शक्य काही, याच्यापेक्षा पुढे ते म्हणतात बाबा आम्ही काय त्या भानगडीत पडत. बरोबर आहे ना? म्हणजे साधू महात्मा जर जगातला वजा केला तर मठ मंदिर जिवंत राहणं शक्य नाही. पण दुसरी एक बाजू ऐका, साधू महात्म्यांच्या त्यागावरती जरी मठ मंदिर जिवंत असले
पण साधू महात्म्यांवरती सुद्धा एक जबाबदारी आहे. काय जबाबदारी? हा संपूर्ण समाज आमचा आदर्श घेतोय याचं भान त्या साधूने नेहमी ठेवावं. पुन्हा 3 मुद्दे ऐका. घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात, शाळेतली मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात आणि समाज हा साधू महात्म्यांचा आदर्श घेतो. घरातले मुलं कुणाचा आदर्श घेतात? बोला बोला बोला, कुणाचा आदर्श घेतात? आई वडिलांचा. ज्या ज्या आई वडिलांना असं वाटतंय माझ्या मुलानं संस्कारित जीवन जगावं, त्या आई वडिलांनी मुलाच्या पुढं स्वच्छ जीवन जगावं. वाक्य पटतंय का? पण असं होत नाही. आई वडील मुलाच्या पुढे स्वच्छ जीवन जगत नाही आणि मुलाकडून संस्काराची अपेक्षा करता. हे शक्य आहे का हो? शक्य आहे का? तू म्हणता महाराज कशावर सांगता तुम्ही? माझ्याकडे लक्ष द्या. भटके मंडळी आहेत आम्ही, कीर्तनाच्या माध्यमातून रोज 2-2, 4-4 गाव फिरायचा योग होतो. कधी कधी जर एखाद्या घरामध्ये आम्ही गेलो तर घरामध्ये तरुण मुलगा असतो. त्या मुला देखत त्या मुलाच्या बापानं तंबाखूची पुडी काढायची बरं का. मुला देखत तंबाखू हातावरती टाकायची आणि मुला देखत तंबाखू म्हणून तोंडामध्ये टाकायची. आम्ही जर त्यांना म्हटलं साहेब तुमचा तरुण मुलगा तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याच्या समोर तंबाखू खाता, त्या मला अक्कल शिकवतोय. ते म्हणते महाराज मी काय त्याला घाबरतो का? मी त्याचा अजून मोठा आवाज येतो तुमचा आता. मी त्याचा बाप आहे. अरे आज जर तू तुझ्या मुलापुढे तंबाखू म्हणून खाल्ली आणि उद्या जर तुझा मुलगा वाईट व्यसन करून घरी आला तर वाईट वाटून घेण्यात काही एक अर्थ नाही. विठ्ठल सांगतोय घरातली मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात. कबीरजी महाराज सांगतात बरं काय साहेब, कबीरजी महाराज सांगतात जननी जने तो ऐसी जने भक्त दाता या शूर, नाही तो जननी वांझ भली क्या खोएगा नूर. मुलाला जन्माला घालायचा असेल एकतर तो साधू असावा, एकतर तो देवभक्त असावा किंवा तो देशभक्त असावा. तो देशी भक्त असता कामा. बस. घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात, शाळेतली मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे, समाज हा साधू महात्म्यांचा आदर्श घेतो. आणि म्हणून माझे गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रींचे एक गोड वाक्य आहे. माझे गुरुवर्य महाराज सांगतात साधून आपलं जीवन जगत असताना तलवारीच्या धारेप्रमाणे जीवन जगावं. हा आता उदाहरण सांगायचं ठरलं, आम्हाला जर तहान लागली आणि बाटली घ्यायची ठरली, बाटली कळते? बाटली 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 कळते? हसू नका, पाण्याची म्हणतोय मी. बाटली घ्यायची ठरली तर बाबा डायरेक्ट हॉटेलच्या समोर जाऊन गाडी उभा करता येत नाही. नाही उभा करते. का उभा करता येत नाही? एखाद्या जर नास्तिकानं आमची गाडी हॉटेलच्या समोर उभा पाहिली तर ते बिगर पाकिटाची जाहिरात करतय पा. बरोबर आहे ना? लागलं बा कलियुग. आम्ही तरी म्हणलं अवकाळी पाऊस कसा पडत होता, येणे पडतो का? हा भाग सोडून द्या. पण एखाद्यानं आमच्यावरती बोट ठेवण्यापेक्षा आम्ही आमचं जीवन त्या ठिकाणी चाकोरीबद्ध जगावं, समाज आमचा आदर्श घेतोय याचं भान त्या साधूने नेहमी ठेवावं. विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल. कशाला म्हणतात साधू? वाक्य ऐका. आमच्या जीवनातली संपत्ती गेली तरी चालन पण सत्यता जो सोडत नाही ना त्याला म्हणतात साधू जीवन. आणि म्हणून सत्कर्माचं प्राधान्य आहे साधूंना. एक. दुसरा मुद्दा भोगाचं प्राधान्य आहे पशूंना. आमच्या वागण्यामध्ये पाप होतंय का पुण्य होतंय याचं यत्किंचितही ज्यांना ज्ञान नाही त्यांना पशु असं म्हणतात. वाक्य पुन्हा ऐका. आमच्या वागण्यामध्ये पाप होतंय का पुण्य होतंय याचं यत्किंचितही ज्याला ज्ञान नाही त्याला पशु असं म्हणतात. पशु काय पाप पुण्य जाणते, 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 पशु काय पाप पुण्य भोग भोगिती उत्तम मध्यम मध्यम भोग भोगिती उत्तम मध्यम काही
पशु काय पाप पुण्य जाणती, हरे उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजताची मरती, अंध बहिरे होती पांगुळ मुखी, अंध बहिरे होती पांगुळ मुखी, लक्ष 84 न चुके फेरा, हरे लक्ष 84 न चुके फेरा. छान गोड प्रमाण दिलं आहे. तुकोबरे सांगतात पशु काय पाप पुण्य जाणते. आमच्या वागण्यामध्ये पाप होतोय का पुण्य होतोय याचं यत्किंचितही ज्यांना ज्ञान नाही त्यांना पशु असं म्हणतात. मग ते पशु 4 पायाचेही असू शकतात किंवा बोला 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 हा, अरे ज्याला एकादशच कळत नाही त्याला माणूस म्हणता कसं, ज्याला चतुर्थीच कळत नाही त्याला माणूस म्हणता कसं. तुकोबरे सांगतात ज्याच्या जीवनामध्ये फक्त भोग आणि भोग हा एकमेव त्या ठिकाणी साध्य आहे याला म्हणतात पशु जीवन. आणि म्हणून सत्कर्माचं प्राधान्य साधूंना, भोगाचं प्राधान्य आहे पशूंना, आणि राहतापैकी राहिलं विचाराचं प्राधान्य आहे फक्त आणि फक्त मनुष्याला. म्हणून तुकोबऱ्यांचा अट्टा असा आहे माणसाने विचार करावा, सारासार विचार. तो म्हणतात महाराज 20 मिनिटं झाले हो, विचार करा विचार करा विचार करा. त्याचा काही फायदा तर पाहिजे का नाही. बोला बोला बोला. फायद्याशिवाय कोणतेच माणसं कोणत्या गोष्टीत प्रवृत्त होत. मोकळं बोलत चला, मला त्याशिवाय कीर्तन जमत नाही. मला खरं सांगा, शेतकरी शेती करतो, तोट्या करता का पैसे करता, तोट्या करता का पैसे करता. डॉक्टर लोक डॉक्टरी करतात, तोट्या करता का पैसे करता. व्यापार लोक व्यापार करतात, तोट्या करता का पैसे करता. वकील लोक वकील करतात, तोट्या करता का पैसे करता. आम्ही कीर्तन करतो, तोट्या करता का पैसे करता. आता मोठा वजन आम्हाला माहिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. अरे जगातला जर स्वार्थ वजा केला तर माणसाचं जीवन दगड झाल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य बोलून जाऊ तुम्हाला. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत उचललेला प्रत्येक पाऊल मनुष्य हा स्वार्थाकरताच टाकतो. फक्त स्वार्थाची दिशा वेगळी असत, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही स्वार्थ. आणि लोक एकमेकाच्या लग्नाला जातात त्याच्यामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. पोराच्या बापाला वाटतंय वरड माझ्या करता आलंय आणि पुरच्या बापाला वाटतंय वरड माझ्या करता आलंय. ते दोघं करता येत नाही. आणि तुम्ही चर्चा ऐका त्यांची, फक्त त्यांच्यामध्ये जाऊन बसा. का हो एवढे थंडीचे दिवस आहे, कामाधामाचे दिवस आहे, तुम्ही लग्नाला काय भानगडे. तो म्हणतो महाराज आपण जर कोणाच्या लग्नाला गेलो नाही तर आपल्या लग्नाला कळलं का तुम्हाला. मग स्वार्थाशिवाय जर माणसं लग्नाला जात नाहीत हो तुको बरं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढा अट्टहास करायचा आहे विचाराचा, त्या विचाराचा आमच्या जीवनामध्ये निश्चित असा फायदा काय विठ्ठल. साधू संत आणि शास्त्राने विचाराचे 5 महत्वाचे फायदे सांगितले. पहा गोड चिंतन आहे. तुकोबर सांगतात आमच्या जीवनातला विचारातला सगळ्यात पहिला फायदा आहे आमच्या जीवनामध्ये जो लाभ होतो, लाभाचं महत्वाचं कारण आमच्या जीवनातला विचार. तू म्हणाला महाराज हे कसं बोलता तुम्ही. उदाहरण सांगतो. एखाद्या एमबीबीएसच्या मुलानं 4 वर्ष एमबीबीएसचा अभ्यास करावा आणि 5व्या वर्षी परीक्षा देऊन डिग्री प्राप्त घेणे. 4 वर्ष अभ्यास करणं याला म्हणतात केलेला विचार, आणि 5व्या वर्षी डिग्री प्राप्त होणं याला म्हणतात विचाराचा लाभ. मी सांगत नाही, तुकोबरांचं प्रमाण आहे. तुका माने भीड खोटी लाभ विचाराचे खोटे, विचाराचे खोटे लाभ विचाराचे. तुका माने भीड खोटी लाभ विचाराचे खोटे, लाभ विचाराचे खोटे, लाभ विचाराचे खोटे. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे
विचाराचा पहिला फायदा लाभ होतो, माझ्याकडे लक्ष द्या. विचाराचा दुसरा फायदा आसार असणारा प्रपंच सुटतो. म्हणतात महाराज आमच्या पठरवाडीत पहिल्यांदाच आले आणि आम्हाला प्रपंच सोडायला सांगायला लागले का हो? तुमचं एक लग्न झालं नाही पण आमच्या पाठीमागे बायका पोरं शेती वाडी गाडी माडी एवढा मोठा प्रपंच आहे आणि तुम्ही आम्हाला सांगता प्रपंच सोडायला. ऐका ना, आतापर्यंत बायका मुलं सोडून वनामध्ये जा असं एकाही साधू संतांचं एकही प्रमाण नाही. हा नलगती सायास कामामध्ये काम, मग प्रपंच सोडणं म्हणजे प्रपंच आसोनी परमार्थ साधावा. प्रपंच आसोनी परमार्थ साधावा. प्रपंच आसोनी परमार्थ साधावा. आसोनी माझ्याकडे लक्ष द्या. जो प्रपंच आम्ही एवढ्या अट्टहासाने आणि आवडीने करतोय, साधू संत आणि शास्त्रात जर या प्रपंच विषयी आम्ही विचारलं तर तुकोबर आहेत ज्ञानोबर सारखे साधू संतांचं मत आहे हा प्रपंच कालही झाला नव्हता, आजही नाही आणि उद्या सुद्धा याचा आमचा काही एक संबंध नाही. साधू संतांची शेकडो प्रमाण तेच आहेत. पहा, लटिका व्यवहार पलकट तो संसार किंवा नामदेव महाराजांचे गुण प्रमाणे पहा, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासे, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. नामदेव महाराज सांगतात हा प्रपंच झाला नव्हता, तुकोबरे सांगतात हा प्रपंच झाला नव्हता, माऊली ज्ञानोबा सांगतात हा प्रपंच झाला नव्हता. मग आपलं काय मत आहे? आपण जो प्रपंच करतोय हा खरा आहे का खोटा आहे? खरा आहे का खोटा आहे? अरे झोपले काय तुम्ही? खरा आहे का खोटा आहे? जे जे खोटं म्हणतात त्याला पहिलं माझ्या गाडीत बसवा. प्रपंच खोटाच आहे, पण आम्ही त्याच्याविषयी विचार न केल्यामुळं आमची त्याच्याबद्दलची सत्यत्व बुद्धी जायला तयार नाही. बरोबर आहे ना? मग प्रपंच सोडणं म्हणजे काय? एकाच कीर्तनामध्ये 4थ्या वर्षाच्या 3ऱ्या कीर्तनात माणसाचा प्रपंच सुटू शकतो का? अजिबात नाही. रोज माणसाच्या मनामध्ये मनाला
विचाराची जोपर्यंत जोड भेटत नाही तोपर्यंत प्रपंच सुटत नाही. अजून पुढचं सांगतो तुम्हाला. प्रपंच सोडणं म्हणजे साधू संतांनी शास्त्र सांगते विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर माणसानं प्रपंचातली वृत्ती काढावी आणि भगवंताच्या चरणाकडे नेऊन लावावी. याला म्हणतात प्रपंच सोडणं. 50 नंतरचा मराठी आकडा आहे 51. 51. तुम्ही थोडासा म्हणून पहा. 51. ज्या वयामध्ये माणसाने हळूहळू वनाची तयारी करायची त्या वयाचा आकडा आहे 51. आता मला खरं सांगायचं बरं, कीर्तन खोटं बोलायचं नाही. वय झाल्यानंतर माणसं प्रपंच सोडतात का जास्त अडकतात? काय अनुभव काय आपला? जास्त अडकतात. माझे गुरुवारी महाराजांचं वाक्य आहे, मुलाचं लग्न करणं हे वडिलांचं कर्तव्य, पण नातवा करता सोयरिकी पाहत बोंबलत फिरणं हे तुमच्या आमच्या प्रपंचातलं अज्ञान. ही वस्तुस्थिती आहे. पण माणसाचा प्रपंच सुटत नाही. अहो लोक तुम्हाला सोडा, आम्हाला सुद्धा सुट्टी देत नाही. 7 ते 9 कीर्तन असलं, एखाद्या घरी 6:30 पावणे 7 जाऊन बसलं, त्या बिचाऱ्याने घोडभर दूध पाजलं का त्याने आम्हाला इतिहास सुरू करायचा. महाराज समोर उभा आहे का, एकुलते एक नातोय. म्हणलं ठीक आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय. म्हणलं ठीक आहे. 50 लाखाचा पॅकेज आहे. म्हणलं ठीक आहे. 10 एकर बागायती जमीन आहे. म्हणलं ठीक आहे. त्याला म्हणलं सगळं तू मला का सांगतो? म्हणलं काय नाही, तुम्ही फिरते असता, राहू द्या लक्ष. त्याला म्हणलं आम्हालाच कोणी दिली नाही, त्याच्यावर कुठं लक्ष ठेवतो बाबा तू? मी का सांगतोय, माणसाचा प्रपंच सहजासहजी सुटत नाही. मावशी मला खरं सांगा, तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि तुम्हाला सुनबाई आली, तुमचं किचन मध्ये काही काम आहे का? खोटं बोलायचं नाही. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ, किचन मध्ये काही काम आहे का? आहे का? नाही. तुम्ही गेल्याशिवाय राहता का? बिचारी सुनबाई किचन मध्ये गेली, तिने गॅसवरती भाजी कढई करता ठेवली, कढईमध्ये 2-3 चमचे तेलाचे टाकले का म्हातारी तिथं गेलीच. बया आमच्या काळात काय असाच उदामादा होता का? छटाकतील आम्ही 8-8 महिने खायचो. बरोबर आहे का? पावशेर शेंगदाणे 2-2 वर्ष खायचो. बाई तुझ्या काळात तुलाही सोन्याचा धूर काढला मला माहिती, पण आता हे तुझं वय प्रपंचाचं नाही. प्रपंच सोडून कुठेतरी परमार्थाकडे यायचं आहे, पण माणसाचा प्रपंच सुटत नाही. तुम्ही त्यांना लय असले, आपला काय देवर आहे? हीच वस्तुस्थिती. काय वेगळे आपल्या याच्यापेक्षा? ऐका, एका गावामध्ये आजोबा राहत होते, वय वर्ष 85. बरं का? आजोबांचं वय झालं होतं, शेवटच्या घटका मोजत होते, मधोमध झोपलं होतं. 4-5 मुलं 4-5 सुना. त्यांनी असं गोल रिंगण केलेलं. 4-5 दिवस झाले, ते आपण असे दोनही हात उचलले ना, आप्पा असं हाताने खुरवायला लागलं. माझ्याकडे लक्ष आहे का? हाताने खुरवायला लागलं. मोठ्या भाऊला आणि भावाला म्हणलं, बाळू काय भानगड आहे? आप्पा 4-5 दिवस झाले हाताने खुरवतायत. लहान जरा चॅप्टर होतं, माझ्यापेक्षा चॅप्टर होतं. तो म्हणला एखाद्या वेळेस आपल्या आपण त्यांच्या तरुण वयामध्ये एखादा झाडाचा अंडा मागच्या भिंतीत ठेवलाय. आता ते तोंडाने सांगता येत नाही म्हणून हाताने खुणवताय. अरे म्हणे मग त्याला पर्याय सोपं आहे म्हणले, कुदळ खोरं घ्यायचं, मागची भिंत पाडायची, भिंत पाडल्यानंतर झाडाचा अंडा काढायचा, आप्पा देखत वाटण्या केल्या म्हणजे ते मरायला मोकळं. बोला तुम्ही पण काय टेन्शन घेऊ नका, मरायला मोकळे. ठीक आहे, कुदळ खोरं घेतलं, मागची भिंत पाडली. माझ्याकडे लक्ष द्या, धनाचा अंडा सोडा, फुटकी कवडी सुद्धा भेटली नाही. गेलं परत लहान्याकडं. तू तर म्हणला होता धनाचा अंडा असेल. तो म्हणला वयामाने दिशाभूल झाली असेल, मागची भिंत नसेल म्हणजे डावीकडची असेल. डावीकडची पाडली, काहीच नाही. उजवीकडची पाडली, काहीच नाही. शेवटी एकच भिंत आणि 4 पत्र शिल्लक राहिले आणि लहान्याची बायको त्याच्या जवळ गेली. तिने सांगितलं, अहो कवर त्याचं ऐकता. त्यांचं ऐकून ते एवढं वाटोळं झालं. कुणाचं? यातलं तुम्हाला काही कळत नाही का? मग जरा स्वतःचं डोकं लावा. तोही बिचारा बायकोचा आज्ञाधारकच होता, शब्दच मुडीत नव्हता. जय देव जय देव जय माझी बायकून तू सांगू ते 100% ऐकू. बर का? महादेवाचा पुढचा असं असं सांगत राहायचं बा. ठीक आहे. पुण्याला मित्र होता, एमडी डॉक्टर होता. त्या मित्राला फोन लावला. हॅलो मित्रा, बोल. पठरवाडीतून बोलतोय, बोल. वडिलांचं वय झालंय, शेवटच्या घटका मोजत होते, हाताने काय खुणवतात कळत नाही, शब्द काही फुटत नाही, काही औषध असलं तर सांग. मित्राने सांगितलं काळजी करू नको मित्र, इंजेक्शन आहे. इंजेक्शन दिलं का 2 का होईना वाक्य आप्पा बोलणार. अरे पण किंमत म्हणला 5 लाख रुपये. याला 2 मिनिटं मोबाईल साईडला काढून ठेवला. मनामध्ये विचार केला 5 लाख गेली तर जाऊ द्या, पण धनाचा हंडा भेटला तर गरिबीच हटली. मोबाईल काढायला लावला. मित्रा काय ताबडतोब इंजेक्शन घेऊन ये. मित्रानं इंजेक्शन घेतलं, इंजेक्शन बॅगीत टाकलं, बॅग गाडीत टाकली आणि पळत पळत पठरवाडीत, बॅग गाडीत टाकली पळत पळत पठरवाडीत, बॅग गाडीत टाकली पळत पळत पठरवाडीत. जागे आहेत का तुम्ही?
हा अरे बॅग गाडी टाकून पळत पळत कसा येतो गाडी घेऊनच येईन ना. आला इंजेक्शन घेतलं धावत धावत घरामध्ये गेला इंजेक्शन दिलं ठरल्याप्रमाणे 2च वाक्य ते आप्पा बोलले सांगितलं मूर्खा हो गाढ भाऊ अक्कल आहे का तुम्हाला 4 दिवस झाले तुम्हाला सांगतोय आपली पीठ चाळायची चाळण शेजाऱ्याने नेली चाळण केवढ्याला पडली मला त्या 5 लाखाचं वाईटच वाटत नाही मरायला लागलं तरी चाळण सुटत नाही हे सगळ्यात मोठं तुमच्या आमच्या प्रपंचातलं दुर्दैव आहे विठाला ज्या प्रपंचामध्ये आम्ही त्या ठिकाणी आयुष्यातला क्षण क्षण खर्च करतोय ना गड्या या प्रपंचाविषयी जर आम्ही बारीक विचार केला तर हा प्रपंच सुटल्याशिवाय राहत नाही विचाराचा पहिला फायदा लाभ होतो विचाराचा दुसरा फायदा आसार असणारा प्रपंच सुटतो विचाराचा तिसरा फायदा माया पाशातून सुटका विठाला हरी विठ्ठला आता लक्ष द्या प्रपंच वेगळा आणि प्रपंचातली माया वेगळी कशाला म्हणतात माया विचार सागरासारख्या ग्रंथाचं जर तुम्ही चिंतन केलं तर निश्चलदाजी स्वामी सांगतात ज्या ठिकाणी मी आणि माझं हे 2 शब्द आले समजायचंय आमच्या प्रपंचामध्ये माया आली माया वेगळे भ्रमला म्हणता मी माझे निघाले हे तो संपत्ती वाजे 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 साधू करे जाई माया वेगळे भ्रमला म्हणता माझे घरे हे तो संपत्ती देवा साधू करे जाईल साधू करे जाईल जाईल थोडा टाळ्या तरी वाजवा बेचारे प्रपंच वेगळा आणि प्रपंचातली माया वेगळी ज्या ठिकाणी मी आणि माझं हे 2 शब्द आले समजायचंय आमच्या जीवनामध्ये सुद्धा माया आली मी आणि माझं म्हणजे काय माझ्याकडे लक्ष द्या गावाला म्हणत असताना आमचं गाव म्हणतो आणि घराला म्हणताना माझं घर गाडीला म्हणताना माझी गाडी मुलाला म्हणताना माझा मुलगा पैशाला म्हणताना माझा पैसा शेतीला म्हणताना माझी शेती मला सांगा घराला म्हणताना माझं घर म्हणतो ज्या घराला तुम्ही तुमचं म्हणताय ते घर खरंच आपलं आहे का हो आपलं आहे का आपलं आहे का आणि आपलं आहे असं जर तुमचं मत असेल तर साधू संतांचे प्रमाण कुठे ठरते चला तुकडोजी महाराजांच्या प्रमाणाकडे तुकडोजी महाराज सांगतात ज्या घराला तुम्ही तुमचं म्हणताय ना या घराचा आमचा काही एक संबंध नाही सोपा झालं थोडस पेटी बंद करा म्हणजे मग काहीतरी संध्याकाळी पेटी बंद ठेवा ऐक मानवा भाई तू राम नाम घे नरा सारखा नर जन्माला आला संसारा घे 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 हरिनाम घे माया सारे सोडून दे हात लावणे नशिबाला का रडतो सठाई ठाई संसारा पायी 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 तू म्हणशील घरदार हे तेच संसार मनसी घरदार हे मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर
या घराला माझं म्हणणं ही तर आमच्या प्रपंचातली माया आहे. तू म्हणशील घरदार हे तेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. इकडंच आहे का? दिशा नको चुकायला तुमची. इकडे आहे का? तुकडोजी महाराज सांगतात ज्या घराला आम्ही आमचं म्हणतोय या घराचा आमचा काही एक संबंध नाही. आमचा 16 पत्राचा स्पेशल बंगला शासनाने बांधून ठेवलाय. आता त्याच्यात सुद्धा सुधारणा केली पहा. त्याला सुद्धा भिंती घातल्यात ना भिंती. का त्यांना सुद्धा माहिती आहे तिथं जरी नेलं तर भजण्याला म्हणून एक अभंग म्हणा मी येतो घरून दारी धरून. एकदा का तिथं नेला परत माघारी. ठीक आहे महाराज, घराला माझं म्हणणं माय आहे, पण पत्नी तर माझी ना. ऐका तुकडोजी महाराजांचं पुढचं पद. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. मराठी भाषा आहे, सगळी सोपी आहे. तुकडोजी महाराज सांगतात तू म्हणशील बायका पोर आणि हे तुझ्या मागचे देहगृहाची कामिनी, देहगृहाची कामिनी, तव राहिली भुवनी, तव राहिली भुवनी, मी तव जळतसे स्मशानी, तव जळतसे स्मशानी. हे अग्नी सवे कला अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी. अग्नि सवे कला जाई मी परदेशी, अग्नि जाई घराला मी आमचं म्हणणं माया आहे, पत्नीला माझं म्हणणं माया आहे. त्याच्या पुढे सांगू का? समाज आणि समाजाकरता मी खूप महत्वाचा आहे हे म्हणणं सुद्धा प्रपंचातली माया आहे. जन हे सुखाचे दिला घेतल्या, जन हे सुखाचे दिला घेतल्या, अंधे गळे नाही कोणी, अंधे गळीत नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंधे गळीत नाही कोणी, अंधे जन हे सुखाचे तिला घेतल्याचे आणि अंतही काळीचे नाही कोणी. मला खरं सांगा, ज्या समाजाकरता आम्ही आपलं उभं आयुष्य खर्च करतो, लोक आपल्यावरती प्रेम करतात का स्वार्थावरती? बोला बोला बोला. स्वार्थावरती. तुकोबा सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे. किंवा गोड प्रमाण आहे. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा माझा. काय वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम. या पैशाची जादू लैन्यारी, तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेते झेप, पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलामर, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. हा सांगतोय
म्हणणं ही माया आहे, पत्नीला माझं म्हणणं ही माया आहे, आणि समाजाला माझं म्हणणं ही सुद्धा माया आहे. आणि माया सुटावी असं वाटत असेल ना तर विचार करावा लागेल. पण माया सहजासहजी सुटतच नाही. आणि चांगल्या चांगल्याला या मायेनं सोडलं नाही. आम्ही कोण आहे याच्या पुढे? उदाहरण सांगतो ऐका. तुकोबरा सांगतात, एका गावामध्ये एक 60 वर्षाची म्हातारी राहत होती बर का. MH 60. कळलं का तुम्हाला? MH 60. कथा माहित नाही, कीर्तन माहित नाही, हरिपाठ माहित नाही, काकडा माहित नाही, पारायण माहित नाही. पारायण जरी आली तर नाश्त्याच्याच टायमाला यायची, एवढी हराराची वारकरी बर का. बिचाराच्या मुलाचं त्या ठिकाणी लग्न होत नव्हतं. आमच्या वारकऱ्यांनी पत्रिका छापली, त्या मावशीकडे गेले, म्हणले मावशी चला ना दिंडीला. म्हणले बाबा 100% दिंडीला आले असते, पण हा पण शब्द आला का मागचा जाळ झालाच म्हणायचा. काय झालं? काय नाही, मुलाचं लग्न राहिलंय. आणि एकदा का मुलाचं लग्न झालं, मी 100% दिंडीला. माया सांगू द्या मला तुम्हाला. होता होता करता ज्येष्ठामध्ये मुलाचं लग्न झालं. आषाढीची दिंडी निघाली, पत्रिका छापली, पहिलीच पत्रिका त्या म्हातारीकडे नेऊन दिली. म्हणजे तुम्ही म्हणल्या होत्या लग्न झाल्यावर दिंडीला येईन, चला दिंडीला. म्हणजे 100% दिंडीला यायचं. देवाला का फसायचं का, देवाला खोटं बोलायचं का, आणि देवाचं खोटं बोलून कोणाचं बरं झालं. ही माणसं प्रवचनले पक्के असतात बरं का. ते म्हणले बाकीचं प्रवचन नका सांगू, पहिल्या दिंडीला चला. ठीक आहे, दिंडीला चला म्हटल्याबरोबर तिनं सुनबाईला हाक मारली. मी सांगत नाही, मला तुकोबारांचं प्रमाण आहे. ऐका, तुकोबारा सांगतात, आवा चालले पंढरपुरा पंढरपुरा, वेशी पासूनी आली घरा आली घरा, वेशी पासूनी आली घरा आली घरा, परी सेवो सुने बाई सुने बाई. तुकोबरा सांगतात, तिनं सुनबाईला हाक मारली. सुनबाई इकडे. धावत धावत आली. आत्याबाई काय झालं? काय नाही, मला दिंडीला जायचंय, माझी सगळी तयारी करून दे. सुनबाई धावत धावत गेले. 4 दुगडे तात्या कुठे त्या ठिकाणी घेतली, 2ही पिशव्या भरल्या आणि म्हातारीच्या पुढे आणून ठेवल्या. का बरं? सुनबाई नवीन होती म्हणून काम ऐकत होती. कळलं का? कळलं का? हा. ठेवल्याबरोबर तिने 2ही पिशव्या उचलल्या, गावामध्ये आली, पिशव्या टेम्पोमध्ये ठेवून दिल्या. आता तुम्हाला सगळ्याला माहिती, दिंडीचा अनुभव असला तर 10 वाजता दिंडी निघायची म्हटल्यानंतर सगळे वारकरी 10 वाजता येतात का हो? 4 आले 4 राहिले. टेम्पोत पिशवी ठेवली गेली मैत्रिणीकडे. म्हणली संगीता काकू काय? अगं म्हणली दिंडी निघायला किती वेळ आहे? ती म्हणली अजून कमीत कमी 1 तास. असं का? मी 5च मिनिटात घरून आली. येऊन किती वेळ झालाय? माया सांगू द्या मला तुम्हाला. निघाली घराकडं, हाक मारली सुनबाई. सुनबाईला असं वाटलं माझ्याकडून काहीतरी भरून द्यायचं. काय झालं ते बाई? दिंडी चालली होते ना, वारी चालली होते ना. अगं म्हणले 1 मिनिट आहे, तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुझ्या लग्नाला फक्त 15 दिवस झाले, पण महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय सांगायचं राहिलं? ऐक सुनबाई, आपल्या गोठ्यामध्ये भरपूर गाय म्हशी आहे. बरं मग त्यांचं भरपूर दही दूध निघतं. पण मग मी आल्याशिवाय ते दही दूध तू विकायचं. चालली कुठं? हा, जीव कशात? हा, दह्या. त्या सुनबाईने कपाळाला हातच मारला. म्हणजे आत्याबाई, उभ्या आयुष्यात कधी पंढरपूरचं तोंड पाहिलं नाही, आणि कधीच्या नवत पंढरपूरला निघाला तर जीव कशात दह्या दुधात अडकला. अहो तुम्ही आल्याशिवाय मी काहीच विकत नाही, तुम्ही फक्त मन मोकळं पंढरपूरला. म्हातारी निघाली, 2-5 पाऊल चालली, मग सुनाने हाक मारली. आत्याबाई इकडे. काय? एक प्रश्न आहे, विचारू का? विचार. सुनबाई हुशार होती, डबल MA झाली होती. हा, गुरुजी एका यमाला आवडलीच नाही, ती डबल MA झालेली होती. म्हणजे आत्याबाई एक प्रश्न होता, विचारू? विचार. काय नाही, तुम्ही मला बाजरीच्या पोत्याचं म्हणले नाही, गव्हाचं पोत्याचं विकायचं म्हणले नाही, ज्वारीच्या पोत्याचं विकायचं म्हणले नाही, दह्याचं दुधाचंच का म्हटल्या? म्हातारी तिच्या बापाचं बारसं जेवलेली होती. तिने सांगितलं सुनबाई, बाजरीच्या आणि गव्हाच्या पोत्याला मी खुना करून चालली. तुझी इच्छा जरी असली तरी तू विकू शकत, पण दह्याला आणि दुधाला खून करता येत नाही, म्हणून सांगितलं नको वेचू दूध दही. तिने
तिने सांगितलं आत्याबाई काहीच विकत नाही, तुम्ही फक्त मनमोकळं पंढरपूरला जा. होता करता म्हातारी गावात आली, तो पण गायक आले, वादक आले, झेंडेकरी आले, टाळकरी आले आणि दिंडी पंढरपूरला निघाली. ज्ञानोबा तुकाराम त्यांची तुम्ही राहू द्या, आपल्याला काला करायचा आहे. दिंडी निघाली, वेशी जवळ आली, हनुमंतरायचं मंदिर लागलं आणि आमच्या वारकऱ्यांनी नियमाप्रमाणे अभंग चालू केला. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. अभंग सुरू झाला की परत मैत्रिणीकडे गेली. म्हणली संगीता काकू या अभंग किती वेळ झालं? ती म्हणली बाई आता एवढे आमचे गुरुसारखे गाणारे, एवढे छान छान वाजणारे, गुळून गुळून अर्धा तास चालून असं का म्हणले? मी 5 मिनिटात घरून आली. बर का निघाली घराकडं, हाक मारली सुनबाई. सुनबाई मनात म्हणली म्हातारी काय पंढरपूरला जात, 15 मिनिटात दोनदा घरी आली. काय झालं आत्याबाई? आता काय सांगायचं राहिलं? काय सांगितलं तुला? सांगितलं तू पण सांगितलं, आता काय सांगायचं राहिलं? अगं सुनबाई म्हणली महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय झालं? काय नाही, यंदाच्या उन्हाळ्यामध्ये इकडून तिकडून मी माळावून शेण गोळा करून आणलं. ते शेणाच्या चांगल्या गोऱ्या थापल्या, त्या गावऱ्या चांगल्या वाळवल्या आणि गावऱ्याच्या मोठाच्या मोठा कलवड रचला. कलवड करतोय पठरवाडी, कलवड करतोय का? भागाभागामध्ये भाषेचा फरक असतो. मी तासगाव जवळ कीर्तनाला गेलो हातनूरला, जेवायला बसलो, जेवण रंगात आलं आणि ती घर मालकीने माझ्याकडे आली. म्हणली बाबा तुम्हाला चटका देऊ का? म्हणलं बाई तुझे माझे काय भांडण झाले? मग आमचा दुसरा गुरुबंधू म्हणला महाराज आमच्या सांगली भागामध्ये चटणीला चटका म्हणतात. म्हणलं चांगले 4 जण चटके दे बाई आता तू. ही मराठी भाषा आहे महाराज. माझा एक मित्र आहे गणेश थोरात नावाचा, तो आता भोपाळला कलेक्टर झालाय. भोपाळला कलेक्टर झालाय. त्याचा 15 दिवसापूर्वी मला फोन आला. म्हणले महाराज गणेश थोरात बोलतोय. मला बोला कलेक्टर साहेब काय चाललंय? म्हणजे अतिशय मनात आनंद होतो, मजेत होतो. म्हणले पण 8 दिवसापूर्वी नवरा बायको आम्ही गाडीवर चाललो, कुत्रा आडवं गेलं, गाडीच्या खाली पडलो, माझ्या पत्नीला डोक्याला मार लागला आणि ती कोमात गेली. मलाही माहित वाटलं. माझा दुसरा मित्र होता, त्याला मी सांगत होतो अरे तुला गणेश थोरात माहिती का? म्हणले महाराज मोठी माणसं आहेत. काय झालं त्याचं? म्हणलं काय नाही, ते दोघं नवरा बायको गाडीवर चालले होते, कुत्रा आडवं गेलं, गाडीच्या खाली पडलं, त्याच्या बायकोला डोक्याला मार लागला आणि ती कोमात गेली. माझा मित्र म्हणला महाराज ती मोठी माणसं आहे, कोमात काय कुठेही जातील. आता कोमात गेले म्हणजे काय कुठे पंढरपूरच्या वारीला थोडीच गेले ती. ही मराठी भाषा आहे. सुनबाई उन्हाळ्यामध्ये शेण गोळा करून आणलं, शेणाच्या गोऱ्या थापल्या, गोऱ्या चांगल्या वाळवल्या, गोऱ्याच्या मोठाच्या मोठा कलवड रचला. मी आल्याशिवाय तो कलवड फोडायचा, माझ्या हातीचा कलवडू आणि मज वाचून नको फोडू. शेवटी सुनबाईला राग आला. तिने सांगितलं आत्याबाई काय तुम्ही आल्याशिवाय नाही, मग तुम्हाला नदीवर नेल्याशिवाय फोडीत नाही, तुम्ही फक्त मनमोकळं पंढरपूरला. हसूच नका, आपला हाच देवार आहे सगळा. आम्ही प्रपंच करतोय, प्रपंच हे आम्हाला सत्य वाटतोय आणि प्रपंचातली माया माणसाला सुटत नाही. किती माया अवघड आहे माणसाची, किती माया अवघड आहे. माझं माणसाला प्रेमाचं वाटतं, बरोबर आहे ना? आपल्याकडे जुनी म्हण आहे, स्वतःचा तो बाळू आणि दुसऱ्याचं ते कार्ट, असं तुम्ही सांगत राहायचं निम्म मला. ही वस्तुस्थिती. माझं किती अवघड आहे. मला खरं सांगा मावशी, तुमच्या मुलीचं लग्न झालं, तुमचा जावई तुमच्या मुलीचं ऐकायला लागला, तुम्हाला आनंद होतो का दुःख? आनंद होतो का दुःख होतो? आनंद होतो. बाई अख्ख्या गावात सांगते बाबा माझ्या पाहुण्यासारखा पाहुणाच नाही. का? ताईच्या शब्दाच्या पुढं नाही. ताई म्हणली बस का पाहुणा, ताई म्हणली उठ का पाहुणा, ताई म्हणली सुट का पाहुणा. माझा जावई म्हणजे लाखात, अजून मोठा होऊ लाखात. 6 महिन्यानं तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि तुमचा मुलगा तुमच्या सुनबाईचं ऐकायला लागला, तर हीच बाई परत गावात जाते. बाबा वाटोळं झालं. आधी बरा होता, काम ऐकायचा, धाम ऐकायचा, सेवा करायचा. पण जसं लहान मी तुला अक्षता लागल्या, पोरग 100% बिघडलं. घरात पाय दारात पाय, बायकू 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 बायकू, जणू काय बायकूचा हेच ऐकायचं होतं मला. पहा म्हणजे जावई मुलीचं ऐकतो तर जावई लाखात एक, आणि मुलगा सुनेचं ऐकतो तो मुलगा बायकोचा बैल. मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळ्या मायेचं उदाहरण आम्हाला सांगायची गरज नाही. ऐका, विनोद सोडा. आमचा प्रपंच, या प्रपंचामध्ये समाधान मिळावं असं वाटत असेल ना गाड्या, माया सोडावी लागते हा भाग आहे. पण मनाच्या थोडी मानसिकता सुद्धा बदलायची गरज आहे. वस्तुस्थिती आहे. अरे 10 वर्षाच्या तुलनेमध्ये
आज जर आम्ही आमच्या जीवनाचा विचार केला तर सगळी अनुकूलता आहे आम्हाला. बरोबर आहे ना? मला खरं सांगा, 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे पैसा जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे कपडे जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे बंगला मोठा आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे गाडी मोठी आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे सोनं जास्त आहे. बरोबर? 10 वर्षाच्या तुलनेमध्ये सगळ्या गोष्टी जास्त आहेत. माझा शेवटचा प्रश्न, बंगला, गाडी, सोनं, पैसा या जर गोष्टी आमच्याकडे आहेत तर 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आम्ही समाधानी आहोत का? मनाला विचारा तुम्ही. नाही समाधानी. का समाधानी नाही? मी मागाशी वाक्य बोलून गेलो, समाधान ही वस्तू नाही, ही एक मनाची मानसिकता आहे. मनाची मानसिकता आहे. अरे दिवाळीचा सण यायचा तर 2-2 महिने दिवाळी चालायची. बरोबर आहे ना? 1 महिना होऊन गेला दिवाळीला, दिवाळीच्या दिवशी सुद्धा वाटलं नाही आज दिवाळी म्हणून. बरोबर आहे ना? दिवाळीचं काही समाधान भेटलं का? काही भेटलं का? नाही. दिवाळीचं काही समाधान भेटलं का? तुम्हाला भेटलं ना 7.5. सगळ्या समाधान तर तुम्ही होते दिवाळीला, ही वस्तू तिथे आहे. माझा विनोद सोडून द्या. मनाची मानसिकता काय आमची? काय मनाची मानसिकता आहे? ऐका ना, एवढी अवघड गोष्ट आहे. 6 महिन्यापूर्वी शासनाने पहिला जी आर काढला. कोणता जी आर? 65 वर्षाच्या पुढच्या सगळ्या महिलांना आणि पुरुषांना एसटी मोफत. बरोबर आहे का? पहिला जी आर होता शासनाचा 6 महिन्यापूर्वीचा. 55 वयाच्या माणसानं 8 दिवसातच 65चे आधार कार्ड केले. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हा. 3 महिन्यानं परत जी आर आला, लाडकी बहीण. पण सगळ्यात पहिली 62 वर्षाच्या आत. कळलं का तुम्हाला? जे 55 चे 65 झाले त्यांना 62 होता येईना, आणि 65च्या पुढे एसटीने फिरता येईना. हे आमचं दुर्दैव आहे. ही मनाची मानसिकतेचा विषय आहे. कसं करावं महाराज समाधान? ऐका ना, ज्यावेळेस एखादी मुलगी माप म्हणून एखाद्या घरामध्ये प्रवेश करते, त्या मुलीनं समोर असणाऱ्या सासूकडे पाहत नेहमी मनाला सांगावं, ही माझी सासू नाही, ही माझी आई आहे. आणि त्या सासूनं त्या मुलीकडे पाहत नेहमी मनाला सांगावं, ही माझी सून नाही तर ही माझी मुलगी आहे. या 2 जरी विचाराचं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये झालं तर तुमचा प्रपंचच परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. हरी विठ्ठल. विचाराचा पहिला फायदा लाभ होतो. दुसरा फायदा प्रपंच सुटतो. तिसरा फायदा पाशातून सुटका. चौथा फायदा अहंकारातून सुटका. आज प्रत्येक मनुष्य हा अहंकाराने बरबरलेला आहे. विचार न केल्यामुळे बरं का. कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला गुणाचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार, कुणाला सत्याचा अहंकार, कुणाला कलेचा अहंकार, तर कुणाला ज्ञानाचा अहंकार. मला सांगायचंय, अरे प्रापंचिक माणसाला अहंकार होतो, नवल नाही गाड्या. पारमार्थिक माणसानं अहंकार करणं म्हणजे परमार्थातली सगळ्यात मोठी अधोगती आहे. बेटाला अरे ज्याचा आम्ही अहंकार करतोय त्याचं आपल्या आयुष्यात स्थान किती हे कधीतरी पहा. सत्याचा अहंकार आहे. सत्ता किती दिवसाची आहे? आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. संपत्तीचा अहंकार, अरे संपत्ती आज आहे उद्या नाही, आणि उद्या एखादा भिकारी असेल तो निश्चितपणे परदेशी तो कोट्याधीश असू शकतो. ही संपत्तीची गोष्ट आहे. मग कसं जीवन जगावं? माझ्याकडे लक्ष द्या. आमच्या समोर एखादा मनुष्य आला ना गाड्या, त्याच्या चेहऱ्यावरती आमच्याकडे पाहून हसू असावं, आणि आम्ही गेलो असं कळालं ना गाड्या, त्याच्या डोळ्यामध्ये आसू असावं. असं माणसाचं जीवन स्वच्छ असावं पहा. म्हणून तर म्हणतात ना, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून उगळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. अरे अहंकार करायचाच असेल ना गड्या, माणसानं भक्तीचा नामाचा अहंकार करावा. हा, अरे जेणेकरून माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल. अजून एक वाक्य सांगतो. लोक म्हणतात महाराज मी
म्हणून कुटुंब चालतंय, मी आहे म्हणून गाव व्यवस्थित आहे, मी आहे म्हणून सप्ताह चाललाय. तू बावळट आहे. तुझ्या वाचून काय राहतंय? आणि ज्याचं आम्ही करतोय तुकोबारांचं प्रमाण आहे. वृक्षाची पान, ज्या दिवशी तुम्ही भगवान परमेश्वराला आई वडिलांच्या रूपामध्ये पाहाल त्या दिवशी तुमच्या परमार्थाची सुरुवात आहे. गोड पदे तुम्हाला गोड पदे सांगतो पहा. लेकरांची सेवा केली सत्वाय, कस पांग पेरू कशी हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोडनाय, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊला, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊला, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाप. विचाराचा पहिला फायदा लाभ होतो, दुसरा फायदा प्रपंच सुटतो, तिसरा फायदा माया पाशातून सुटका, चौथा फायदा अहंकारातून सुटका आणि विचाराचा पाचवा फायदा मरणाच्या दारातून सुटका. हे 5 फायदे विचाराचे असल्यामुळं तुकोबाराय अट्टहासाने सांगतात प्रत्येक माणसानं विचार करावा. अभंग हो सारा सार विचार करा उठावटी, सारा सार विचार करा उठावटी, हो सारा सार विचार, सारा सार विचार करा उठावटी, सारा सार विचार करा उठावटी, सारा सार विचार करा उठावटी, सारा सार विचार
विचारानं, माया पाशातून सुटका होते विचारानं आणि मरणाच्या दारातून सुटका होते विचारानं. म्हणून प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये विचार करावा. सारासार विचार. अभंगामध्ये आपला प्रवेश झालाय. आत्ताशी का आपले 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत बरं का. पहिल्या चरणामध्ये आता प्रवेश झालाय. आता बाकीचे 4 चरणाकरता कमीत कमी 1:30 ते 2 वाजेपर्यंत चालतंय. जमन का? काही म्हणते ना मला जेवायला बसू दे, मग तुझं निवांत चालू दे बाबा. बरोबर 10 मिनिटामध्ये आपल्याला शिवायला पूर्ण जायचं आहे. अभंगामध्ये जरी प्रवेश झालेला असला तुकोबारांच्या दृष्टीने प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. पण शास्त्र सांगते आजही माणसे 3 गोष्टीचा विचार करत नाही. 1. श्री गुरु करताना विचार करत नाही. 2. पत्नी करताना विचार करत नाही. आणि 3. बोलताना माणसं विचार करत नाही. विचार करायचाच असेल ना तर तो एकच करा, माझ्या भगवंताच्या नामाचा. का नामाचा विचार? नामामध्ये 3 गुण आहे. 1. नाम मंगल आहे. 2. नाम गोड आहे. आणि 3. पाप निवृत्त करून मुक्ती नाम मोक्ष देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. 3 गोष्टी आहेत. नाम मंगल आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे. नाम गोड आहे, गोड तुझे रूप अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबान घे, मन माझे केशवा काबान घे. मन माझे केशवा काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम गोड आहे. अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके, अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे. जिभे गोड तेल, अक्षरांचा रस, जिभे नाम मंगल आहे, नाम गोड आहे. आणि नामाचा 3रा गुण आहे का, पाप निवृत्त करून मुक्ती देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. पाप निवृत्त करून म्हणजे काय हो? तुकोबांचं प्रमाण आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतीला पापे जन्मांतरी. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. वाल्या कोळी महात्यारी नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी. घेता नाम, घेता नाम, घेता नाम. पाप निवृत्त करून मुक्ती देण्याचं सामर्थ्य, शेवटचं प्रमाण. सांडी मांडी परती टाकी, वासुदेव नाम भोकी आणि मोक्ष येईल सुखी. नाम स्मरता आदरे, नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबा टाळी वाजवा, भजन करा. विठोबा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठो
नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट धराळ दुर्गट भवसिंधू जगद्गुरु तुकोबरायांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. बरोबर 3 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. तू म्हणता मग कंबर का सोडलं गो? बरेच जण माझ्याकडे पाहायला लागले. त्याचं उत्तर असं आहे, त्याचं कारण असं आहे, जे बऱ्याच वेळेची कीर्तन संपायची वाट पाहतात त्याच्यात जीवा करता हे करावं लागत असतं बा. मग काय आता कंबर सोडलं म्हणजे 2 तास चाललं तरी काय हरकत, तसं होणार नाही. बरोबर 3 मिनिटं तुमची घेणार आहे. ऐका, माझं सगळं कीर्तन तुम्ही विसरलं तरी चालेल गाड्या, पण एवढे 3 मिनिटाचे संदेश घरी घेऊन जाल अशी अपेक्षा आहे. लक्षपूर्वक ऐका दादा हो. जीवन जगत असताना देव कसा आहे तुम्ही पाहिलं नाही, मीही पाहिलं नाही. वाक्य पुन्हा पुन्हा ऐका. जीवन जगत असताना देव कसा आहे तुम्ही पाहिलं नाही आणि मीही पाहिलं नाही, पण साधू संत आणि शास्त्र सांगतंय या भूतलावरती चालते फिरते दैवत कोणते असतील ना, ते दैवत आहेत तुमचे आमचे आई वडील. मातृदेव भव पितृदेव भव. पण होतंय असं, ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील जिवंत आहेत ना दादा, त्यांना आई वडिलांचं महत्व कळत नाही कळत. पण ज्यांना आपल्या जीवनामधून आई वडील गमावले ना, पावला पावला त्यांची उणी भासल्याशिवाय राहत नाही. ज्याला हात नाही त्याला कधीतरी हाताची किंमत विचारून पहा. ज्याला पाय नाहीत ना त्याला कधीतरी पायाची किंमत विचारून पहा. ज्याला डोळे नाहीत ना गड्या, त्याला कधीतरी डोळ्याची किंमत विचारून पहा. आणि ज्याच्या जीवनामध्ये आईबाप नाही ना, त्याला कधीतरी त्या आई वडिलांची किंमत विचारून पहा. हे जगही तुमच्यावरती प्रेम करतंय आणि आई वडीलही तुमच्यावरती प्रेम करतात. आई साहेब, जगाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आणि माझ्या आईचं प्रेम हे निस्वार्थी आहे. आईची कळवळ्याची जाते. हे मी का सांगतोय? आजही संध्याकाळचे 8 वाजले तर निश्चितपणे माझा फोन वाजतो आणि तो फोन माझ्या आईचा असतो. 2च वाक्य बोलते ती, दादा तू जेवला का? आणि जिथं असशील ना तिथून सुखरूप घरी ये. हे म्हणणारे जगाच्या पाठीवर फक्त आमची आईची दादा, आमची आईच आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला याचा काय अनुभव आहे? सांगतो ना. पूजनीय गुरुजी असतील, आम्ही सर्व आमचे गुरुबंधू महाराज, आमच्या जीवनातला अनुभव असा आहे. 34 वर्षाचं वय आमचं. 34 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची गाडी आज बसण्याकरता आहे. 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला वागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. याच्यात आमच्या स्वतःचं काहीच नाही. पुन्हा एकदा वाक्य ऐका. 34 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची गाडी बसण्याकरता आहे. 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला वागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. याच्यात आमच्या स्वतःचं काहीच नाही. मग कधीतरी आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावरती पडला आणि आमच्यासारख्या दगडाला सुद्धा देव पण आलं. ही ताकद सुद्धा त्या आई वडिलांच्या आशीर्वादाचीच आहे. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आई ती आई दादा आणि बाप तो बाप आहे. आई वडिलांची सेवा करा. सांगण्याकरता पुष्कळ आहे, समजणे वाली को इशारा काफी आहे. दुसरा मुद्दा, हिंदू धर्म संस्कार संस्कृतीचं जतन करा. वाईट दिवस आले धर्मावरती आणि वाईट दिवस आले आमच्या संस्कृतीवरती. तू म्हणता महाराज काय वाईट दिवस संस्कृतीवरती? सांगू तुम्हाला. इतर धर्माला आणि इतर देशांना नावं ठेवण्यापेक्षा आम्ही ज्या भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतला ना गड्या, या भारताची संस्कृती किती उच्च कोटीची आहे हे कधीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. जगानं आदर्श घ्यावा. एवढं उच्च कोटीची संस्कृती माझ्या भारत देशाची आहे हे कधीच विसरता कामा नये. तू म्हणता महाराज काय भारतामध्ये वैशिष्ट्य असं? इतर देशांमध्ये नद्याचे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा नद्याचे. इतर देशांमध्ये माणसाचे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा माणसाचे. मग काय विशेषता आहे भारताची? ऐका, इतर देशांमधल्या नद्या या नद्या म्हणून वाहतात
पण त्याच माझ्या भारतातल्या नद्या आम्ही तीर्थ म्हणून स्वीकारतो ना, म्हणून तर मेरा भारत देश महान आहे. अजून सांगू पुढे तुम्हाला, इतर देशांमध्ये स्त्री हे फक्त एक भोगाचं साधन मानलं गेलं आहे, पण ती स्त्री आमच्या भारतामध्ये आम्ही लक्ष्मी म्हणून पूजा करतो ना, म्हणून तर मेरा भारत देश महान आहे. आणि अजून शेवटचं वाक्य गड्या, इतर देशांमध्ये शाळा त्या डिग्री मिळवण्याचं साधन आहे, पण त्या शाळा आमच्या भारतामध्ये ज्ञान मंदिर म्हणून आम्ही पूजा करतो ना, म्हणून तर मेरा भारत देश महान आहे. म्हणून तर म्हणतात ना, ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरिओ 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 हरिओ. यह हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. यहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. शेवटचं एक वाक्य सांगतो, अटल बिहारी वाजपेयीचं शेवट संपवतो. अटल बिहारी वाजपेयी सांगतात, ये भारत भूमि कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारी गंगा है. यहाँ का कंकर कंकर हमारा शंकर है. हम जिएंगे तो इस भारत देश के लिए और मरेंगे तो भी इस भारत देश के लिए, और मरने के बाद भी पवित्र गंगा जल में बहती हुई अस्थियां उठाकर कोई कान को लगाएगा ना, तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय, भारत माता की, भारत माता की. आई वडिलांची सेवा करा, हिंदू धर्म संस्कार संस्कृती जतन करा. हा हा याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. असो त्या नियमाने या ठिकाणी याचा योगाला झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंडित पांडुरंगाच्या ज्ञानोबराच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना सेवेकरता उपस्थित सर्व आदरणीय माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग करतो. या कीर्तन रूपी सेवा करता ज्यांनी अतिशय 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 गोड साथसंगत केली असे माझे सर्व आदरणीय गुरुबंधू गुरुजन महाराज, आदरणीय गुरुजींपासून तर सर्वांच्या चरणी साष्टांग करतो. एकदा सर्वांनी यांच्याकरता पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या समवेत आले आमचे हरिभक्तपणे आदरणीय भागवताचार्य दादासाहेब महाराज तांबे असतील, त्यांचे मनापासून आभार. आदरणीय आमचे मानके ताते असतील, त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये आजचं ज्यांचं त्या ठिकाणी कीर्तनाचं यजमान पद आहे श्री विनायक वसंत भोसले राजेगाव यांच्यासह उर्वरित सगळ्या 7ही दिवसांचं ज्यांचं त्या ठिकाणी संतपूजन आहे आणि ज्यांचे ज्यांच्या त्या ठिकाणी अन्नदानाचं सहकार्य आहे, अशा सर्व भगवत भक्तांना मी भगवंताचरणी एकच प्रार्थना करतो, भगवंता ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाकरता तन मन धनाने सहकार्य केलं अशा सर्व माझ्या भगवत भक्तांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभू दे, एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो. आमची दोन्ही असणारे आदरणीय चोपदार, आदरणीय चव्हाण मामा, आदरणीय आमचे वीरण मामा असतील, तुमचे शतशः निर्देश करतो. आणि सगळ्यात शेवटचे आभार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणारे गदादे मंडप साऊंड सिस्टीम, बरोबर आहे का? अतिशय गोड सिस्टीम आहे, अतिशय गोड सिस्टीम आहे. तुम्हालाही शतशः धन्यवाद देतो. भगवंताला एकच प्रार्थना करतो, देवा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत यांचं मशीन जळू देऊ नको. मास का आता तुम्ही फक्त देवाला एकच सांगा, देवा तू याला लवकर नेऊच नको. गोड सिस्टीम आहे. कीर्ताचा प्राण म्हणजे सिस्टीम आहे बरं का. हे जर झाडाचं नसतं तर कीर्ताची माती झाली म्हणून समजा. गोड सिस्टीम आहे. तुमचे शतशः धन्यवाद. आणि माझा आवाज आणि संपूर्ण कीर्तन भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं जे काम करतायत आमच्या वारकरी व्यासपीठ या चॅनलचे सर्व असणारे आदरणीय आमचे विकास दादा आणि त्यांचे सर्व सहकारी, तुमचे शतशः देश करतो. सगळ्यांचे शतशः आभार. बोलता बोलता 5 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अजूनही तासभर कीर्तन जास्त चाललं, मला खरं सांगायचं बरं का, तासभर कीर्तन जास्त चाललं, खरं सांगणार तुम्ही, तासभर कीर्तन जास्त चाललं
तुमच्यात काही बदल होणार आहे का ना बरं आहे. म्हणजे जीवा आमच्या आता काहीतरी आणि म्हणून तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचे मनापासून आभार. या सप्ताहाचं ज्यांचं विशेष असं नेतृत्व आहे आदरणीय आमचे रोहित महाराज असतील, महाराजांची मी शतशः ऋणदेश करतो. तुमच्या प्रेमापोटीच आम्ही काय आणि संपूर्ण तुमच्यावर प्रेम करणारे गावातील आणि पंचकृती सर्व भाविभक्त असतील सर्व उपस्थित झाले. यंदाचे आपलं 4थं वर्ष आहे. अशाच आपल्या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण हो एवढीच पुढचं ऐका ना. 100 वर्ष पूर्ण हो आणि त्याच्यात माझं कीर्तन ठेव. एवढीच त्या ठिकाणी भगवंतांनी प्रार्थना करतो. गुरुजींची गोड अशी भैरवी होईल तोपर्यंत कोणी जागा सोडू नये.